ग्रंथ शिवायन, मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक हरिभक्तपरायण मोहन महाराज चौधरी. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना ह.भ.प. विनायक महाराज मार्कड. अध्याय 7वा. प्राध्यापक दादासाहेब मार्कड लिखित शिवायन. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमः. मागील अध्यायी कथन शिवबाचे बालपण. जिजाव शोभा पुण्यास येऊन राहिले खेड बार्यासी. कराया पुण्याची पुनर्रचना फेडाय तयाची दैना. पाचारोनी कारागीर नाना कार्य प्रारंभ केला पै. उभयताना चढला हुरूप पाट पालटाया पुण्याचे स्वरूप. कुरूप पुणे सुस्वरूप करावे आयशे मनी धरिले. प्रारंभ मंदिरापासून आयसा मनी धरिला पण. मंगलमूर्ती गजानन उद्ध्वस्त होऊन पडलेला. तयाचे मंदिर उद्ध्वस्तून केले होते म्लेंच दुर्जन. मूर्ती तेची दुर्लक्षून पडली होती ढिगात. सुंदरसे मंदिर बांधून ते गणेश केला स्थापन. कसबा गणपती त्याला गुण सांप्रत काळी बोलती. पूजा अर्चेची व्यवस्था विनायक भट्ट ठकार होता. तयासी देत जिजा माता वंशचे अद्यापि पुजारी. आता वाडे राहावयासी रचया सुरुवात केली ऐसी. पुण्यासी आणि खेड बार्यासी दोहीकडे 2 वाडे. खेडच्या एका बाजूस पांढरी पाहून स्थानास जागा निवडली सुरस तुझे गाव वसवाया. तेचे पहिला वाडा बांधावयाचा ध्यास गाडा. सजवावयास तया खेडा चंग बांधला सर्वांनी. जिजाईनी केला प्रयत्न कोंडे देशमुखाकडून प्राप्त केली असे जमीन ग्राम संपूर्ण वसवाया. नाना प्रकारची फळ झाडे कलमी आंबे रसाळ गोडे. तेथे लाविली फुल झाडे जिजाईनी रसिकत्वे. वाडा बांधून समग्र ग्राम वसविले सुंदर. नाम ठेविले शिवापूर शिवबाच्या नामे करोनी. आता पुणे शहरात बांधकामा केली सुरुवात. मोठे शेजारी मैदानात महाल बांधायला घेतला. तैशेचे दुसरे एक गाव जिजाज्ञे करोनी वरुनी सर्व. वसवीत मावळे सेवक सर्व 4 कोस पश्चिमेसी. ग्राम नामासे पाषाण तेथे शिवालय पुरातन. परितेबलेंचे हस्ते भग्न होवनी पडले इतस्तः. आयशा या उद्ध्वस्त गावे पेठ वसविले नवे. ओळख जिजाईच्या नावे नामे पेठ जिजापूर. बांधकाम जे पुण्यातील जो चांगला होता महाल. तो संपूर्ण होवनी लाल महाल नाम ठेविले. वाड्यात कारंजी चौक पाण्याचा पुरवठा मुबलक. महालात तळघरे अनेक होत असती जिजाज्ञे. ऐसा लाल महाल प्रसिद्ध वास्तू पुण्यातील. कोण करीत याचे मोल जिजाई शोभा राहती ते जेथे.
पुण्या माझी सुधारण जिजाईन केल्या नाना. बारा बोलते दाराना बोलावूनी आणिले. ग्रामातील थोर थोर सोडून गेले घरदार. तयासी पाचारुनी सत्वर जागा दिदली राहावया. गावात पाटील कुळकर्णी सकळांची लागली वर्णी. आले व्यापारी वाणी दुकाने तयानी थाटली. गुरव नावी चर्मकार परिट धोबी कुंभकार. तांबट लोहार सिकलगार बलुतेदार सर्व आले. महार मातंग मेहतर कोष्टी सुतार विणकर. शिंपी कोळी आणि सोनार माळी धनगर हे आले. मुख्य कुणबी जमात थोर त्यासी मराठा बोलती समग्र. ते हे कृषक सर्वांचा आधार येती साचार पुण्यासी. वडारी फोडती पाषाण निर्माण करे ते सदन. तयासी काष्ट करवतून देत आसती सुतार. गुरव गेले देवळात नापित करे ते हजामत. चर्मकार चर्म पादत राणी देत सर्व येत पुण्यासी. परिट वस्त्रे धुतनी की कुंभार घडे गाडगी मडकी. तांबट लोहार भाता फुंकी सकळे की कार्य केले. जनावरे मेल्यावरे महार ओढून टाके दोरी. मातंग नाना कामे करी दोरखंड विणण्याचे. मेहतर काडी घाण शिंपी वस्त्रे देत शिवून. कोष्टी वस्त्रे देत विणून पाणी आणून देत कोळी. सोनार घडवी अलंकार माळी बाग फुलवी सुंदर. अजापती तो धनगर मांस लोकर देत आसे. या सकळांचा पोशिंदा मुख्य शेतकरी दादा. करून कृषकाचा धंदा धान्य पिकवी सर्वासाठी. आयसे हे बलुते धार आणि येती आलुतेदार. भिक्षा मिसे थोर थोर मागत कर दारी येती. आयसे हे भटके लोक पुण्यातील वर्णू प्रमुख. काय काडी वैदू देक येती भिक मागावया. मसन जोगी कोसमुडे जोशी पिंगळा सांगे भविष्यासी. मर्याई वाले डोंबारी ऐसे नाना येते मागावया. वासुदेव दरवेसी पोतराज राय रंद बहुतेसी. भिल्ल गोंडा आणि गोरा मोसे सर्व येते पुण्यात. पुराणिक कथिती पुराण भाविक करू लागले भजन. हरिदास करे ते कीर्तन पुणे दुमदुमन गेले पै.
तया काळीचे थोर संत तुकाराम नामे विख्यात, तयाने प्रसार बहुत केला से कीर्तनाचा. तयाची कथा सविस्तर पुणे आय वर्णिनार, असो पुणे ग्रामनगर ऐशा रीती नटले पै. शिवबाच्या शिक्षणासाठी ब्राह्मण पंत ठेविले पाठी, शिवबाची बुद्धी मोठी शिके एकदाची शिकविल्या. लिहिणे वाचने अक्षर अवघड गणित दुस्तर, तात्काळ शिकला शिवबा चतुर कौतुक करीत गुरुजन. जिजाबाईंनी अनेक एक केले थोर कौतुक, पुण्याची भूमी करण्या सुपीक शुभ कार्य केले पै. पूर्वी गाढवाचा नांगर पुण्यावरून फिरला क्रूर, तो कलंक घनघोर धोन काढिला जिजाईने. पार ठेवली होती पुरून फुटकी कवडी तुटकी वाहन, तयावरती अडकवून गेले निघून दुष्ट ते. ती पार उकरून ती दिदले फेकून, तेथे नवा नांगर आणून फाळ बसविला सोन्याचा. या सुवर्णाच्या नांगराने भूमी नांगरली जिजाईने, हे थोर कौतुक आवडीने नागरजन पाहताती. पुण्याच्या त्या परिसरात गुंडपुंड मांजले बहुत, चोऱ्या माऱ्या मारा करीत खून पडत अनेकांचे. जनासी न्याय मिळेना तक्रारी येतात नाना, तयांच्या करावया मर्दना जिजाई तेव्हा सरसावल्या. हत्यार बंद ठेविले शिपाई तयासी आज्ञापित जिजाई, मोडून काढाई पुंडाई धरून याना गुंड ते. आयसे गुंड धरून यानीत तयासी जबर शिक्षा होत, कारभार जिजाईचा ज्वलंत बसली दहशत सर्वत्र. शिवबानी सोये जिजाई न्याय देतील वलाई, बाळ शिवबा शिके सर्व ये संस्कार रुजले त्यावरी. आयशा एक दोन कथा कठीण अवदान द्यावे आता, दमाजी ढमाळ पाटील होता आसावली गावचा. तयाचा बंधू दत्ताची ढमाळ हा होता पाजी बाळ, पाटील साठी तात्काळ वध केला दमाजीचा. रूपाऊ तयाची मालकीन दोघा पुत्रांना घेऊन, तिने केले पलायन रानात लपून बैसली. दमाजीची मिळकत सगळी दत्ताजीने बळकावली, रूपाऊ तिकडेच राहिली रानावनात कोपटासी. रूपाऊ जाहली म्हातारी अन्यायाने रडे बिचारी, तळमळे शिव्या शाप बारी दत्ताजी देतसे. परिते अरण्य रुदन कोणी करावे श्रवण, नीती न्यायाची नसे जाण यवनाच्या राज्यात. रूपाऊचे दोन पुत्र
दत्ताजी आणि सानोजी कुमार जाणते झाले ते नर, विचार करीती इष्टेटीचा. थोरला जानोजी भित्रट, धाकट्यास सांगे स्पष्ट, जाऊ दे रे नको इस्टेट, फुकट कटकट वाढेल. परंतु सूर्याजी तळमळ, परी जवळी नाही बळ, मनी जळत तो सरळ, बंगळुरासी पै गेला. तेथे जावनी शहाजीसी, सर्व वार्ता कथिली आयसी. मग राजानी तात्काळे जिजाऊशी पत्र लिहिले, मुद्रा उमटवून त्यावर सूर्याजी जवळ दिदले पत्र. तो येऊन जिजाई समोर, उभा राहिला कालांतरे. जिजाईनी सर्व वर्तमान घेतले सर्व ऐकून, त्यावरी शिपाई दोघे जण आसवाली सवधाडले. दत्ताजी आणि त्याचा पुत्र बेड्या ठोकून सत्वर, आणले जिजाऊ समोर, न्याय निवाडा झाला. दत्ताजीने केला होता खून, इस्टेट बसला बळकावून, तयाचे हात तात्काळ तोडून, इस्टेट दिदली ज्यांची त्यांना. ऐसे न्याय देत जिजाई सर्वत्र दहशत बसली पायी. गुंड पुंड पळाले सर्व, पुणे परिसर शांत झाला. गुरे वासरे धनधान्य सर्वत्र झाली आबादान. पुणे जहागीर संपूर्ण सुख संपन्न झाली. तेव्हापासून पुणे नगर अद्यापि वाढतसे विस्तार. आज संपूर्ण जगभर नावलौकिक पुण्याचा. आता शिवबा झाला टणक, तयासी शास्त्र शिकविण्यानेक. ठेविले शूर मावळे लोक सर्व प्रकार शिकविती. तया माझी मुख्य वीर होते बाजी पासल कर. तयानी शिवबासी समग्र युद्ध कला शिकविली. भालेबारच्या शिवार कोदंडाचा टणत्कार. परशुगुप्त्यानी कट्यार चालवाया शिकविले. आसवावरी मांड ठोकणे, दर्या खोऱ्यातून दौडणे. गणी मानसी डाव मारणे, सर्व विद्या शिकविल्या. झाले शिवबाचे शिक्षण, 10 वर्षीय कुमार सुलक्षण. त्याच्या विवाहाची विलक्षण चिंता लागले जिजाईसी. आता एक वाद प्रबळ, अलीकडे उठला तुंबळ. तयाचा उल्लेख करुणी केवळ पुढील कथन अवधारू. म्हणती काही इतिहासकारू, दादोजी शिवबाचा गुरु. चालविण्या शस्त्र संभारू दादोजीने शिकविले. आता एक दुसरा पक्ष काढून इतिहासाची साक्ष. दादोजी गुरु नव्हता प्रत्यक्ष, आयशे बोलते तदुत्तरा. दादोजी गुरु होता की नव्हता, वादात चळे बुद्धिमत्ता. म्हणून हा वादची पुरता गाडून टाकू रसा तळा. जे तुका इतिहास मज ज्ञात, ती तुका येते असे कथित. हा नसे संशोधनाचा ग्रंथ, केवळ कथित शिवकथा. याविषयी संशोधन विद्वानांनी करावे गहन. काढावे निष्कर्ष त्यापासून जन लागून सांगावे. शिवबावरी थोर संस्कार करीत जिजा माता फार. वीर पुरुषांचे चरित्र जिजाऊ सांगत शिवबासी. पुराण भागवत
रामायण महाभारत यातील कथा ती अद्भुत, जिजाई सांगत शिवभासी. राजे दशवर्षीय होत, जिजाईशी चिंता बहुत. विवाह कार्य करावे निश्चित, ऐसा हेत मनी त्यांच्या. एके दिनी अकस्मात मुदोजी निंबाळकर येत. मुदोजी हे जुने आप्त भोसल्यांच्या कुळांचे. हे फलटणचे निंबाळकर आदिलशहाचे जागीरदार. संपन्न कोळ घराने थोर पुत्रा समवेत आले ते. बजाजी तयांचा पुत्र कन्या सईबाई सुंदर. तया घेऊन निंबाळकर आले साचार पुण्यासी. आले लाल महालासी भेट दिदली जिजाईसी. सर्व वर्तमान तयांसी सांगितले मुधोजीनी. मुधोजीची जहागीर जप्त करोनी टाकिले होते कैदेत. शहाजीनी करोनी मसलत आदिलशाही समजाविले. तिने करोनी झाले मुक्त. तिने करोनी झाले मुक्त. पुन्हा जहागिरी झाली प्राप्त. राजांचे उपकार मनात ठेवून येत पुण्यासी. जिजाई झाल्या सुप्रसन्न काही दिन राहा. जिजाई आयसे सांगून तयाचे मानिले ऋण. जिजाई झाल्या सुप्रसन्न काही दिन राहा म्हणे. जिजाई पाहत सईकडे सईचे सुंदर रूपडे. विशाल नेत्र ते उघडे पाहती जिजा मातेसी. असो मुधोजी काही दिवस राहते झाले पुण्यास. एका सायं संध्या वेळेस तालीम चालली राजांची. वाड्याच्या पुढील चौकात खेळ मांडीला झोकात. नाना वस्ताद कसरत घेत होती राजांची. तो सराव पाहण्यासाठी सर्वांनीच केली दाटी. मुधोजी ऐसी मोठी मोठी मानसे पाहती खेळासी. सई आणि जिजामाता खेळ पाहती उभयता. नाना प्रकार ते सर्वथा शोभातयासी दाखवी. अत्यंत चलाखीचे खेळ राजे दावीत तये वेळ. सर्वाधिक मूढ होवनी केवळ खेळ पाहत राहती. एक कर्दळीचा स्तंभ मध्ये उभा केला स्वयंभ. शमशेर घेऊनी या लांब राजे उभे ठाकले.
त्यावरी राजानी सत्वरी मुजरा केला झडकरी शमशेर घेवनी करी स्तंभाकडे धावली. मग अत्यंत चपळ गती वार केला मध्यवर्ती विलक्षण अशिवार गती परिस्तंभ तैसाची पाहुनी स्तंभ तैसा सई हासी नली सुकेशा ते पाहुनी जिजाई कैशा वस्तातासी बोलिल्या. वस्ताद या सईबाईना राजांनी काय केले दाखवाना धक्का देताची स्तंभाना कोसळून खाली पडले. ते पाहताची साई नेत्र विस्फारून पाही मुखी म्हणत आगोबाई पदर लावी मुखासी. यावरी जिजाई करी प्रश्न पती चालेल की तुझ लागून. जिजाईचा प्रश्न ऐकून दीर्घ स्वरे हो म्हणे. ऐसे ऐकोनी धीट उत्तर जिजाई झाल्या विस्मित थोर. हात गदडे ऐसे सत्वर कोणी हो म्हणते का. तयाचा संवाद ऐकून मुधोजी झाले चिंतामग्न. जिजाऊसे धीर धरून करून बोलते झाले ते धवा. निघालीच आहे गोष्ट तरी मग बोलतो स्पष्ट. निंबाळकरांशी घनिष्ठ संबंध जोडावे सलगीचे. राजे झाले ती सज्ञान जोडाही दिसेल शोभून. पहा तुमच्या चित्ता विचारून आयशे मुधोजी बोलले. मुधोजीचा बोल जिजाईस पटला तात्काळ. परंतु अनुमती केवळ शहाजीची राहिली. परी शहाजी राजे सुदूर कैसा घ्यावा त्यांचा विचार. जिजाऊनीच केला निर्धार सैशी सून करण्याचा. होते मुधोजीच्या मनातून तेच जिजामाता बोले वचन. तयानी मोठ्या आनंदान संमती दिदली तयासी. या एकाच बैठकीत विवाह ठरला निश्चित. बंगळुरासी पत्र जात शहाजीसी संमतीसी. तया पत्राचे उत्तर बंगळुराहून येत सत्वर. शहाजी राजांनी रुकार या संबंधाशी दिधला. आसो विवाहाचा मुहूर्त तोही केला से निश्चित. 1562 शतकात वैशाख शुद्ध पंचमी. शहाजींना कळविला सुमुहूर्त. असो विवाहाचा मुहूर्त तोही केला असे निश्चित. 1562 शतकात वैशाख शुद्ध पंचमी. शहाजींना कळविला मुहूर्त परिराजे मोठ्या घाईत. बंगळुराहून निरोप येत कार्य उरकून घ्या म्हणून. विवाहाची तयारी झाली समस्त वराडी वाजत गाजत. फलटणाहून पुण्यास येत 16 अद्भुत वर्णवे. महाल सुबक रंगविले
स्वयंपाक घर मांडवात हलविले. नाना तऱ्हेचे मिष्टान्न केले, वराडेसी जेवावया. राहुट्या उभारिल्या थोर, पाटलांचा वाडा जानवसे घर. मांडवासाठी वस्त्रे अपार, कानादे पडदे आडपडदे. लटकली हांड्या झुंबरे, सजविले सुंदर काच घरे. कुशल सोनार कारागिरी, सुबक दागिने घडविले. हिरे रत्ने माणिक मोती, यांची खैरात चालली होती. पक्वान्नाच्या झडत पंगती, थोर उत्साह झाला. आला विवाहाचा क्षण, वधूवर नटून सजून. चढले बोहल्यावरी उभय जन, राजे आणि सयबाई. राजे दिसती रूप संपन्न, जरी टोप दिसे शोभून. बुट्टीचा अंगर खालेवून, तलवार लटके कमरेसी. सई दिसे शोभिवंत, रूप संपन्न सालंकृत. स्वर्गीची देवता भासत, जणू लक्ष्मी अवतरली. दोघे चढते बोल्यावरी, द्विजांत पाट धरी. उत्सुक सकळ नर नारी. लग्न लागते राजांचे, विवाहाचा आला क्षण. द्विज म्हणती सावधान, अक्षतांचा वर्षाव जाण. उभयतांवरी झालं काळ सावधान म्हणत. सूर्य लग्न घटिका पाहत. योग अंत पट सोडित, भावार्थ म्हणत ओम पुण्या. सई पाहत राजवदन, नयनी गुंतले नयन. द्वयीचा झाला एक प्राण, पाणी ग्रहण जीव सेवा. राजाने पुष्पार सई गळा घातला सत्वर. येरी तैशेची करी सुंदर जय जयकार झाला. जाहले तोफांचे बार, उकळ्या दानान ती थोर. वाद्य वाजती अपार, नादे अंबर कोंदले रजी जी जी. सप्तपदी सप्तपदी अग्नी फेर, विधियुक्त झाले सविस्तर. दान दक्षिणा अपार, जिजाई देत याचकांशी रजी जी जी. शंकराची जैशी उमा, माधवाची तैशी रमा. नलरायाची जैशी दमा, आणि क्षमाया तिची रजी जी जी. तैशीच शिवरायांची सई, शोभे मोगऱ्याची जोई. श्रीकृष्णाची रखुमाई, जोडा तैसा शोभून रजी जी. जैशी श्रीरामाची सीता,
जैसे श्रीरामाची सीता हरिचंद्राची तारा पतिव्रता तैसे सई राणी सर्वता शिवरायांची शोभत सेरजी जे जे जैसे लक्ष्मी नारायण तैसा जोडा दिशे शोभून कौतुक करीती सकळ जन म्हणती धन्य जिजाई जी 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 नाना परीचे पक्वाने भोजना निर्मिली जिजाईने जेवणारे प्रसन्न वदनी आस्वाद घेऊन जेवीती जी 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 धोतराच्या गाठी सोडून द्विज जेवती मिटक्या मारून दात त्यास म्हणती धन्य धन्य तुमचे कल्याण असो पैर जी 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 असो सई छत्रपती सकळांचे दर्शन घेती प्रथम नमेले जिजाई प्रती आशीर्वाद घेतला जी 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 जिजाईच्या नयनातून अश्रू येती ओघळून शहाजी राजांची आठवण उणीव जाण संभाजीची जी 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 नमस्कारो मुदोजीची नमस्कारिले सकळांशी देव देवता आणि सर्वांशी नमस्कारिले दोघांनी रजी जी जी झाले छत्रपतीचे लग्न जिजा माता आनंद घन निंबाळकराची सई सून घरा आली भोसल्यांच्या रजी जी असो पुढील अध्यायी वर्णिले असे नवलाई छत्रपती आणि सई संसार करीत प्रेमाचा जी 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 स्वस्ती श्री शिवायन शिवचरित्र हे गहन श्रोती द्यावे अवधान 7वा अध्याय गोडा श्री शिवार्पणमस्तु पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे। महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत। आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा। ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल। सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।